हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी बनवणार आहे सुशिला म्हणजेच मुरमुऱ्याचा चिवडा. तर मी आज खूप दिवसांमधून बनवणार होते. तर खूप दिवसांपासून माझं चाललेलं की कढई नवीन घेऊयात. पहिली होती ती खूप जुनी झालेली, तर म्हटलं आज ही नवीन घेऊयातच. आणि आज त्याचा मुहूर्त सापडला होता काहीतरी नवीन पदार्थ बनवण्यासाठी. तर म्हटलं सुशिला बनवण्यापासूनच त्याची सुरुवात करूयात. तर सगळ्यात सुरुवातीला मुरमुरे हे चाळून घेतले व एका पाण्याने वॉश करून घेतले. त्याचं मुरमुऱ्याचं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला फोडणी द्यायची. सर्वात अगोदर 1 स्पून तेल ॲड केले कढईमध्ये. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर मोहरी, हे पण सगळं परतून घ्यायचे व्यवस्थित. त्यानंतर जिरे, त्यानंतर हळद, त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, त्यानंतर मी गाजर पण ॲड करणार आहे. थोडंसं गाजर पण कट केलं होतं बारीक, ते पण ॲड करणार आहे. त्यानंतर एक बारीक मिरची कट करून घेतली होती, ती पण ॲड करायची यामध्ये. त्यानंतर शेंगदाणे घातले की म्हणजे चवही छान येईल, म्हणून त्यामध्ये शेंगदाणे मी ॲड केलेत. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर, त्यानंतर भिजवलेले मुरमुरे ॲड करायचे आहे त्यामध्ये व व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर 1 स्पून मीठ ॲड केलं व ते पण व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर खूप सारी कोथिंबीर ॲड करूयात व व्यवस्थित परतून घेऊयात. ही एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. अगदी 5 मिनिटात तयार होते. तुम्ही घरी एकदा नाश्त्यासाठी ट्राय करा. चला तर आपली रेसिपी रेडी आहे. आपण सर्व करूयात एका डिशमध्ये.